आज आपण शिकूया नवीन धडा पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेड. हे येणार पद्य विभागामध्ये. अर्थ काय, कोणी लिहिलं आहे? हे लिहिलं आहे आशा पाटील यांनी. त्यांचा जन्म जो झाला तो 1976. मीन्स हू रोट दिस about reading? वाचनाचे वेड. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड नो what is वेड. वेड means you are totally engrossed in reading. वेड म्हणजे you go mad behind something. So here it is, you go mad behind reading. म्हणून या धड्याचं जे नाव आहे ते आहे वाचनाचे वेड. आणि लिहिलं कोणी आहे? हे आशा पाटील, ज्यांचा जन्म झाला आहे 1976. 1976. 76. विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन. वृत्तपत्रे म्हणजे काय? न्यूजपेपर. आणि मासिक म्हणजे पिरियॉडिकल्स. मासिक म्हणजे इट इज मंथली ओ क्वार्टरली. ओके. पिरियॉडिकल्स व्हॉट वी इट्स रिमूव्ड त्यांना म्हणतात मासिक. आणि वृत्तपत्रे म्हणजे न्यूजपेपर, हे तुम्हाला माहिती आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये पण लेखन केले आहे. द रायटर इज रिटन इन न्यूजपेपर्स अँड इन द पिरियॉडिकल्स. What is this lesson about? It is about a girl, सोनाली. सोनालीने अवांतर वाचन करावे. What is अवांतर वाचन? अवांतर म्हणजे एक्स्ट्रा रीडिंग, ॲडिशनल रीडिंग, जादा वाचन, इतर एक्स्ट्रा रीडिंग, इतर वाचन करायला पाहिजे. म्हणजे सपोज यू आर रीडिंग युअर study books, means your textbooks which are there in the school, but beside that there are so many other books which her mother thinks that she should read. त्याला म्हणतात अवांतर वाचन, ॲडिशनल एक्स्ट्रा रीडिंग. यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती. आईने काय केली आहे? युक्ती. युक्ती म्हणजे आयडिया. ती कशी सफल झाली? सफल मीन्स व्हॉट? सक्सेस. हाऊ her mother got success in that idea? Because Sonali was not into reading, but her mother wanted that she should read the books. So her mother thought of something, of an idea, and it was a success. How it got success? याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केले आहे. So all this narration and description, this writer, लेखिका जी आहे तिने ह्या प्रस्तुत पाठात केले आहे. द लेसन शी हॅज एक्सप्लेन इन दिस लेसन. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॅराग्राफ. आणि मराठीमध्ये म्हणतात त्याला परिच्छेद. तर आपण आधी परिच्छेद वाचून घेऊया आणि वाचता वाचता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते. आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. व्हॉट इज कंटाळवाणी? कंटाळवाणी म्हणजे काय? You don't feel like reading. You feel it is boring. पण what is boring? मुलांना काय वाटतं? वाचन. Reading is boring for them. So आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. You feel the children nowadays, the children feel that reading is something boring. They don't want to read. But what they want? TV, video games, computer, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. ओके. नाव इफ द रीडिंग इज बोरिंग फॉर दीज चिल्ड्रन, मुलांना जर वाचन कंटाळवाणं वाटतं आहे तर मग त्यांची मैत्री कोणासोबत झाली आहे? दे मेड फ्रेंडशिप विथ होम? टी व्ही, व्हिडिओ गेम्स, कम्प्युटर, मोबाईल यांच्याशी त्यांची घट्ट मैत्री झाली आहे. घट्ट, पक्की त्याला म्हणतात. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती. तर इथे सांगितले एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सोनाली. तर सोनालीलाही पाठ्यपुस्तक मीन्स द टेक्स्टबुक्स विच शी इज हॅविंग, मीन्स शी इज स्टडिंग इन सम स्टँडर्ड, सो शी इज हॅविंग दोज बुक्स, सो शी विल ओनली रीड दोज बुक्स. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त, बिसाइड दोज बुक्स. व्यतिरिक्त म्हणजे काय? व्यतिरिक्त म्हणजे बिसाइड दोज टेक्स्ट बुक्स शी इज नॉट इंटरेस्टेड इन रीडिंग एनिथिंग एल्स. इतर पुस्तकांची तिला बिलकुल वाचनाची आवड नव्हती. परत मी एकदा सांगते, सोनालीलाही पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती. That means what? She was only reading the textbooks. Beside that, she did not
हॅव एनी इंटरेस्ट इन एनी अदर बुक्स. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. बट द मदर हू वॉज देअर, सोनालीज मदर अँड सोनालीज ब्रदर, भाऊ मीन्स ब्रदर. ओके, तर तिच्या आईला आणि मोठ्या भावाला, एल्डर ब्रदर, मोठा भाऊ म्हणजे काय, ज्येष्ठ, वी कॉल ज्येष्ठ ऑल्सो, मोठा भाऊ म्हणजे एल्डर ब्रदर. बोथ ऑफ दॅम वर व्हेरी कीन ऑन रीडिंग. इट वॉज नॉट ओनली रीडिंग, दे वर मॅड बिहाइंड रीडिंग. तर यांना आवड नव्हती तर वाचनाचे वेडच होते. मीन्स इट वॉज नॉट ओनली देअर फेवरेट, दॅट रीडिंग इज देअर फेवरेट, बट दे वर टोटली मॅड बिहाइंड द रीडिंग. त्यांना वेडच होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. सोनालीची जी आई होती तिने सोनालीचा मन वळवण्याचा प्रयत्न केला. वळवणे मीन्स वॉट, एव्हरी टाईम मदर ट्राईड समथिंग न्यू ट्रिक्स सो दॅट सोनाली शुड रीड द बुक्स. ओके, सो तिने मन वळवण्याचा प्रयत्न केला. कोणाचा, तर सोनालीचा. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते. व्हॉट वॉज द मदर्स थिंकिंग, आईचं काय मत होतं की आपला जो अभ्यास आहे, वॉट एव्हर यू स्टडी डेली, दररोज म्हणजे काय, डेली, किमान मीन्स मिनिमम, कमीत कमी 2 पाने अवांतर वाचावीत. ॲटलिस्ट यू शुड रीड 2 पेजेस एक्स्ट्रा. 2 पाने मीन्स वॉट, पेजेस, अवांतर वाचावीत, एक्स्ट्रा ॲडिशनल रीडिंग यू शुड डू. Whose thought this was? This was the mother's thought. ते कोणाचं मत होतं, आईचं मत होतं. आईचं काय मत होतं, आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर वाचावीत असे तिचे मत होते. खूपच प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. आता इथे खूप प्रयत्न केला. कोणी प्रयत्न केला, तिच्या आईने खूपच प्रयत्न केला. शी टूक एफर्ट्स सो दॅट सोनाली शुड गो फॉर रीडिंग, शुड रीड समथिंग एक्स्ट्रा ॲडिशनल. पण इतकं करूनसुद्धा प्रवृत्त करण्याकरिता आईला यश मिळत नव्हते. प्रवृत्त करणे मीन्स व्हॉट इज प्रवृत्त करणे, तयार करणे. कशासाठी तयार करणे, टू मेक हर रेडी टू रीड द बुक्स. बट शी वॉज नॉट गेटिंग यश म्हणजे काय, आई वॉज नॉट गेटिंग सक्सेस. आईला यश येत नव्हते. आय होप दिस परिच्छेद, हा पॅरेग्राफ तुम्हाला क्लिअर समजला असेलच. एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक गोष्टींचे पुस्तक तिच्या हातात दिले आणि तिला सांगितले, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहे, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. सो इट वॉज वेकेशन. एकदा सुट्टीमध्ये, इट वॉज वेकेशन. सुट्टीमध्ये मीन्स वेन एव्हर हॉलिडेज आर देअर, सुट्टी. तर आईने काय सांगितलं, एक गोष्टींचे पुस्तक तिच्या हातात दिले. कोणाच्या हातात दिले आईने पुस्तक, सोनालीच्या हातात दिले. आणि तिने काय सांगितलं, आईने काय सांगितलं सोनालीला, सोनाली, मला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलवलं आहे. पाहुणी म्हणजे काय, सोनालीला सांगितलं, आय एम इन्व्हायटेड ॲज अ चीफ गेस्ट इन वन ऑफ द स्कूल. तिथे मुलांना मी एक गोष्ट सांगणार आहे. सो शी इज टेलिंग, आय विल गो देअर इन द स्कूल ॲज अ चीफ गेस्ट, सो आय नीड टू टेल वन स्टोरी ओवर देअर. मला एक गोष्ट सांगायची आहे तिथे, मी सांगणार आहे. मला खूप काही गोष्टी माहीत आहे. सो द सोनालीज मदर इज टेलिंग की आय नो मेनी स्टोरीज आर देअर, आय नो द स्टोरीज. मला खूप गोष्टी माहिती आहे, पण एक्झॅक्टली विच टू टेल, पण कोणती गोष्ट सांगू ते समजेना. आय एम इन अ फिक्स विच स्टोरी टू टेल. तर ती सोनालीला सांगते आई की या पुस्तकातली एक गोष्ट सांगावी असं वाटतंय. सो आई इज टेलिंग सोनाली दॅट आय फील दिस बुक वॉट आय हॅव गिवन यू, आय शूड टेल वन स्टोरी फ्रॉम दिस बुक.
दिस इज व्हॉट आय एम थिंकिंग, असं मला वाटतंय. तू यातली एक छानशी गोष्ट मला निवडून दे. सो शी इज टेलिंग सोनाली, एक काम कर, यातली तू एक गोष्ट आहे ना मला चांगली निवडून दे. यू सिलेक्ट, निवडून दे म्हणजे काय, यू सिलेक्ट वन स्टोरी, यू सिलेक्ट वन गोष्ट फ्रॉम दिस बुक. या पुस्तकामधून तू एक गोष्ट मला निवडून दे. मी तीच गोष्ट शाळेत सांगेन. कोणती गोष्ट सांगणार, जी निवडलेली असेल ना सोनालीने, ती वाचन करणार त्या पुस्तकातलं. शी विल रीड दॅट बुक, शी विल सिलेक्ट वन स्टोरी. सिलेक्ट म्हणजे काय, निवडणे, निवडून देणे. तर तीच गोष्ट आई तिथे शाळेत सांगणार होती. असं ती कोणाला सांगते, सोनालीला. पण जेव्हा तुम्ही आईला मदत करता, सी इफ मम्मा टेल्स यू समथिंग, ऑफकोर्स only one word and you agree and you do all the things, you never say no to your mother. So similarly here also this girl, she did not say no because she remembered what her teacher told her in the school. तर वाचूया. आईला मदत म्हटल्यावर सोनालीला शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. So when she was thinking about helping her mother, she remembered something what her teacher told in the school. शाळेत बाईंनी सांगितलेले आठवले. बाई म्हणजे काय, टीचर, मॅडम. कोण सांगितलेले आठवले मीन्स व्हॉट हर मॅडम टोल्ड हर. ओके, आठवले मीन्स व्हॉट, शी रिमेंबर्ड. आपण सर्वांना मदत केली पाहिजे. व्हॉट शी रिमेंबर्ड, काय बाईंनी सांगितलं होतं, टीचरांनी काय सांगितलं होतं, ते आपण सर्वांना काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. वी शूड हेल्प एव्हरीवन. या मदतीची सुरुवात घरापासून करा. तर तिच्या बाईंनी काय सांगितलं टीचरने, की जर तुम्ही मदत करणार आहे सर्वांना, सो फर्स्ट यू शूड स्टार्ट फ्रॉम युअर ओन हाऊस, फ्रॉम युअर ओन हाऊस ऑर फॅमिली मेंबर्स विच आर देअर इन युअर हाऊस. सो स्टार्ट हेल्पिंग देम. या मदतीची सुरुवात घरापासून करा. फ्रॉम युअर ओन हाऊस फर्स्ट. मदतीची सुरुवात, द स्टार्टिंग ऑफ द हेल्प, सुरुवात करणे. ओके. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच, पण दुसऱ्यांचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. यू ऑलवेज सी स्टुडंट्स, whenever you help someone, you feel that happiness is there in you. ओके, यू फील डिलाइटेड. मदत करण्याने आपल्याला तर आनंद होतोच. म्हणजे काय, जर तुम्ही मदत केली तर तुम्हाला काय मिळतो, आनंद मिळतो. यू फील हॅपी, यू आर डिलाइटेड. बट ॲट द सेम टाईम, पण दुसऱ्यांचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो. बट द हॅपीनेस विच यू कॅन सी ऑन अदर्स फेस, दॅट गिव्ज यू सॅटिस्फॅक्शन. समाधान काय देऊन जातो, समाधान देऊन जातो. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि ती दर शनिवारी दाखवा. तर तिच्या टीचरने काय सांगितलं, सोनालीच्या टीचरने, की वॉट एव्हर हेल्प यू आर गोइंग टू डू ॲट युअर प्लेस, मीन्स इन द हाऊस ऑर समवेअर एल्स, मेक अ नोट ऑफ इट. त्याची नोंद ठेवा. तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी, घरी इन द हाऊस, इतर ठिकाणी मीन्स अदर प्लेसेस, कोणती मदत करता, विच हेल्प यू आर गोइंग टू डू, त्याची नोंद ठेवा. नोट इट डाऊन. नोंद ठेवणे म्हणजे काय, नोंद ठेवणे म्हणजे नोट डाऊन करणे. आणि ती दर शनिवारी दाखवा. एव्हरी सॅटर्डे शो इट टू द टीचर. अशी सोनालीच्या बाईंनी त्यांना सांगितलं. सोनालीने आतापर्यंत बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या. टिल नाव सोनाली हॅज नोटेड डाऊन मेनी थिंग्स. बऱ्याच मीन्स मेनी थिंग्स. शी हॅज नोटेड डाऊन इन हर वही मीन्स वॉट, द बुक मेड बाय हर. आईला मदत ही एक नवीन नोंद होईल. नाव शी इज थिंकिंग दिस विल बी अनदर नोट वॉट शी इज गोइंग टू नोट डाऊन इन द बुक. कोणती नोंद होणार, नवीन नोंद, आईला मदत. पण कोणती मदत करणार आहे सोनाली, ती वाचणार आहे पुस्तक आणि त्यातून ती एक जी कथा आहे, जी गोष्ट आहे ती निवडून देणार आहे. शी इज गोइंग टू सिलेक्ट वन स्टोरी फ्रॉम द बुक आफ्टर रीडिंग. तर आईला मदत ही एक नवीन नोंद होईल.
बाई देखील सगळ्यांसमोर आपले कौतुक करतील. सो शी इज थिंकिंग की जर मी ही नोंद ठेवली इन माय बुक, इफ आय एम गोइंग टू नोट डाऊन, माय टीचर विल अप्रिशिएट मी. सगळ्यांसमोर मीन्स अप्रिशिएट मी इन फ्रंट ऑफ एव्हरीवन. सगळ्यांसमोर काय करणार? कौतुक करतील. कौतुक करणे म्हणजे टू अप्रिशिएट. आलं? अभिनंदन करणे, कौतुक करणे. शाबासकी देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. सो वॉट शी थॉट दॅट टीचर विल अप्रिशिएट मी. शाबासकी देणार. शी विल वी कॅन से ऑन द बॅक वेन एवर यू डू सम गुड वर्क. सो युअर टीचर वॉट शी डज, ओके वेल डन. सो शी विल पॅट ऑन हर बॅक ऑल्सो. शाबासकी देणार तिला, तिच्या कामाचं कौतुक करणार. शाबासकी देणे किंवा कौतुक करणे. शी इज गोइंग टू अप्रिशिएट हू द टीचर. तिची जी बाई आहे सोनालीची ती. म्हणून तिने आईला काय पटकन काय सांगितलं? हो आई, मी वाचणार आणि तुला मी एक गोष्ट निवडून देणार. हे देतील या विचाराने तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले पुस्तक घेतले. कोणाचे? आईच्या हातात जे पुस्तक होते ते पटकन तिने घेतले आणि ती बोलली ओके मम्मा, आय एम गोइंग टू हेल्प यू. सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात छोट्या छोट्या कथा होत्या. अच्छा, आता ते पुस्तक जे आईने तिला दिलं होतं सोनालीला, ओके, व्हॉट वॉज देअर इन दॅट बुक? शॉर्ट स्टोरीज. छोट्या छोट्या कथा, लहान लहान छोट्या छोट्या कथा मीन्स वॉट? स्टोरीज होत्या. नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. यू नो, यू ऑलवेज हॅव अ इंडेक्स पेज ॲट द स्टार्ट where the name of the stories are written, the title is given. So she was reading that those titles. नुसत्या कथांची नावे, the title of the story she was reading. आणि कोणती कथा निवडावी, which to select, हे तिला कळेना. So she was not understanding which one to select. कोणती कथा निवडावी, only reading the title, नुसत्या कथांची नावे. शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून जवळजवळ 10 कथा वाचल्या. सो शी थॉट दॅट सी इफ आय एम गोइंग टू रीड द टायटल, जर मी फक्त यांची नावं वाचणार आहे कथांची, सो आय एम नॉट गोइंग टू अंडरस्टँड एनिथिंग. आय शुड रीड द स्टोरीज. सो शी स्टार्टेड रीडिंग द स्टोरीज. नाईलाजाने मीन्स वॉट? शी वॉज फोर्सफुली रीडिंग इट. हाऊ मेनी स्टोरीज शी रेड? टोटल 10. शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून वन स्टोरी शी स्टार्टेड रीडिंग. अँड इन दिस फ्लो ऑफ रीडिंग तिने जवळजवळ 10 कथा वाचल्या. हाऊ मेनी? 10. अवघ्या 1-1.5 तासात, अवघ्या 1-1.5 मीन्स इन 1.5 hour. एक तास, दीड मीन्स 1.5 hour, 1 hour 30 minutes. अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून झाले. She read the entire book in 1.5 hour approximately. अवघ्या. खरे तर प्रथम तिला हे फारच कंटाळवाणे वाटले होते. मीन्स इनिशियली वेन शी स्टार्टेड रीडिंग, प्रथम, इनिशियली मीन्स वॉट? प्रथम तिला ते कंटाळवाणे, बोरिंग वाटले तिला ते सुरुवातीला. पण जशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली. सी इनिशियली शी थॉट इट्स बोरिंग, आय एम रीडिंग बट इट्स बोरिंग. बट ॲज शी स्टार्टेड रीडिंग शी गॉट दॅट इंटरेस्ट इन दॅट. ती जशी ती पुस्तकातली कथा वाचू लागली तशी तिला पुढची कथा काय आहे. सो शी स्टार्टेड फिलिंग की अरे व्हॉट्स गोइंग टू हॅपन नेक्स्ट इन द स्टोरी. तर कथा काय आहे पुढची, त्यात काय लिहिले आहे, व्हॉट विल बी रिटन इन दॅट अहेड. ओके, याविषयी उत्सुकता वाटू लागली. सो शी वॉज हॅविंग दॅट क्युरिओसिटी नाव. उत्सुकता वाटणे म्हणजे क्युरिओसिटी वाढणे, तिची क्युरिओसिटी वाढली. तिला वाटू लागलं अरे काय असेल पुढे, मला वाचायचं आहे. त्यानंतर तिने पुस्तक केव्हा संपवले. अँड शी डिड नॉट इवन रिअलाइज दॅट वेन शी कम्प्लीटेड रीडिंग द स्टोरी बुक. तिने पुस्तक केव्हा संपवले ते तिला कळलेच नाही. शी डिड नॉट इवन रिअलाइज दॅट शी हॅज कम्प्लीटेड रीडिंग ऑल द स्टोरीज इन द बुक. कथा तर सगळ्याच आवडल्या, त्यातली कोणती निवडावी ते समजेना.
शी लाईक्ड ऑल द स्टोरी. दिस इज हर थिंकिंग की तिला सगळ्या कथा आवडल्या, सगळ्या ज्या पण गोष्टी होत्या त्याच्यामध्ये आवडल्या सगळ्या, पण त्यातली कोणती निवडावी, विच वन टू सिलेक्ट अँड टेल मॉम अबाउट दिस. ती आईकडे गेली आणि ती काय म्हणाली असेल आईकडे जाऊन, तिने कोणती गोष्ट सांगितली असेल आईला. जर हे तुम्हाला ऐकायचं असेल, इफ यू वॉन्ट टू नो विच स्टोरी शी मस्ट हॅव टोल्ड, यू हॅव टू लिसन टू द सेकंड पार्ट ऑफ द एक्सप्लेनेशन. For today, I will just stop here. Thank you so much.